आजी मला माहिती आहे तुम्ही अस्वस्थ असण्यामागचं हे काही कारण नाही आहे. पण आता तुमच्या मनात नक्की काय चालू आहे हे कसं कळेल मला? लीला, आपण आपल्या मैत्रीमध्ये कधीच एकमेकींपासून काहीच लपवून नाही ठेवायचं असं ठरवलं होतं. पण आज माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. सॉरी, मी खोटं बोलले तुझ्याशी. एक मिनिट. कुठे चाललात तुम्ही दोघी? कुठेच नाही, कुठेच नाही. खोटं बोलू नका. घाई घाईने कुठेतरी चालला होतात तुम्ही. कुठे चालला होतात? नाही नाही वहिनी, अहो खरंच कुठेच नाही. आणि पुरावा शोधायला तर कसला पुरावा? पुरावा नाही, गारवा गारवा. बाहेर गारवा आहे ना, मग आम्ही छान पाय मोकळे करून येतो गार हवेत. हा, उन्हाळ्यात गारवा. चल. काही गरज नाहीये पाय मोकळे वगैरे करायची. गपचूप वर जा आणि रूम मध्ये बसा. प्लॅन एक्झिक्यूट नाही करायचा आपल्याला. आजच तेही लीला घरातून जायच्या आत करायचं आहे की नाही? आजच? नाही नाही, पण वहिनी. हो मग काही प्रॉब्लेम आहे? नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण वहिनी, आम्ही पाय जरा मोकळे करून आलो की जरा बेटर सुचेल ना. मग आपण छान प्लॅनिंग करूया. आणि तसंही लीलाला जायला वेळच. तरीही जायचं नाहीये. काही गरज नाही कुठे जायची. रूम मध्ये जाऊन बसा. मी आजींना पेस देऊन येते. मला आज रिस्क घ्यायची नाहीये. जा पण वहिनी, आत जा. मला कुठली आर्ग्युमेंट नकोय. लेडी हिटलर. मग काय काय बोललीस? काय मग काही नाही, ते तुम्हीच म्हणालात ना रूम मध्ये जा. रूम मध्येच चालले वहिनी. पण ना किती वेळ बोलत बसलात. मी जाते. तुझं काय? नाही, मी रूम मध्ये. बघितलंस? आता प्लीज त्यांच्यावर बारीक लक्ष ठेव. काळजी नका करू. माझं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे. किशोर, माझ्याकडे तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. गुड न्यूज? काय? अभि, मला वाटतं आजी आपल्यापासून काहीतरी लपवत आहे. नाही म्हणजे मगाशी माझं मन राखण्यासाठी काहीतरी कारण दिलं त्यांनी मला, पण ते मला अजिबात पटलं नाही. ते नक्की काहीतरी लपवत आहे. मग असं असेल तर त्याच्याशी आपल्याला स्पष्ट बोलावलं गेलेलं. नाही अभि, मला असं वाटतंय की आपण आजींना नको विचारूया. ही आजींच्या नकळत आजींच्या मागनं मंदिरात जाते. तिथेच आपल्याला सगळी उत्तरं मिळतील. हो हो, मला माहिती आहे असं करणं अगदी चुकीचं आहे. आणि आपण जरी असं केलं तर आजींना वाटेल की आपण त्यांच्यावर विश्वास दाखवत नाही आहोत किंवा त्यांच्यावर संशय घेतोय. हे कळतंय मला. पण विश्वास ठेवा, मला असं वाटतंय की दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. आजी तर त्यांच्या मनात काय चाललंय ते आपल्याला सांगतच नाही आहेत. आणि त्यांच्या हेल्थसाठी आपल्याला ते खरं कारण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मला खरंच वाटतं आपण हे करायला हवं. आय नो कुठली तरी गोष्ट आईला त्रास देते, पण हे असं नकळत तिला फॉलो करून गेलं. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज. ठीक आहे. आज योगेश. थँक्यू.
काय नाही काय लीला काय बस इथे हळू हळू. काचेला कशाला हात लावला गेलीस तू? आजींना नक्की काय झालंय? म्हणजे ते मला लागलं म्हणून अपसेट आहेत की अंतराताईंची फोटो फ्रेम फुटली म्हणून अपसेट आहेत? परत भेटू कधीतरी. अंतराने तिच्या कुटुंबियांबद्दल वगैरे काही तुम्हाला सांगितलं नाहीये का? अहो त्या कसं सांगणार, त्यांची स्मृती गेली आहे. मग सरोजिनी काय ठरवलंयस तू? तुला तुझा निर्णय देता येत नाहीये तेव्हा मला यावंच लागणार ना. काय ठरवलंयस? मला थोडा वेळ लागेल. कोणाला फसवतेस तू सरोजिनी? तुझा निर्णय तर झालाय हो ना? नाही झालाय माझा निर्णय. मला माहित आहे लीला आणि अंतरामध्ये तुझं झुकतं माप लीलाकडे आहे हो ना? तसं नाहीये. अंतराई मला तितकीच जवळची आहे. पण आता कुठे लीला आणि अभिरामचा संसार मार्गी लागलाय आणि त्यात हे असं. कोणाला माहित होतं की अंतरा जिवंत आहे? तुझ्यासारखी बाई इतका स्वार्थी विचार करेल असं वाटलं नव्हतं ग मला. स्वार्थी? लीला आणि अंतरामध्ये तू झुकतं माप लीलाला देतेस आणि अंतरावर अन्याय करतेस. असं बिलकुल नाहीये. लीलाने या घरासाठी खूप त्याग केलाय. लीलानं माझा हरवलेला अभिराम मला परत मिळवून दिलाय. ही तुझ्यातली आई बोलतीये सरोजिनी. तुझ्यातल्या सासूचं काय? जिने तुला हरवलेला अभिराम परत आणून दिला ती लीला तुला महत्वाची वाटतेय. पण त्या अभिरामला घडवलाय कोणी? अंतराने. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याच्या पाठी उभं कोण राहिलं? अंतरा. त्याचा संसार कोणी उभा केला? अंतराने. या घराला एकत्र कोणी बांधून ठेवलं? अंतराने. तू जगाला फसवू शकशील पण स्वतःला? एकदा स्वतःला हा प्रश्न विचार. ज्या अभिरामवर तू इतकं जीवपाड प्रेम करतेस तो अभिराम तुला कोणी मिळवून दिला? मिळालं उत्तर? जिने तुझा हरवलेला अभिराम तुला परत मिळवून दिला तिचा जय जयकार करतेस. आणि जिच्यामुळे अभिराम घडला त्या अंतराला अंतर देतेस. आज अंतरासोबत जे काही घडलं तर तिची काय चूक आहे?
तिचा ऍक्सिडेंट झालं, ही तिची चूक आहे? तिची स्मृती गेली, ती आजारी पडली, ही तिची चूक आहे? ती जिवंत आहे, ही तिची चूक आहे? मग या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी शिक्षा तिलाच का मिळते? आज ज्या कुटुंबाचा तुला इतका अभिमान वाटतो, जिने या कुटुंबाला इतकं एकत्र बांधून ठेवलं, आज तू तिलाच या कुटुंबापासून दूर करतेस. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अभिरामवर तू इतकं प्रेम करतेस, त्या तुझ्या अभिरामला जर कळलं की तुला माहीत असून सुद्धा तू अंतराला म्हणजेच त्याच्या पहिल्या प्रेमाला त्याच्यापासून, या घरापासून दूर ठेवलंयस, तर त्याचा परिणाम काय होईल म्हणून सांगते. त्या सगळ्याचा परिणाम अभिरामवर होईल, या घरावर होईल, तुझ्यावर होईल. म्हणून योग्य तो विचार कर, नीट विचार कर आणि योग्य तो निर्णय घे. अंतरावर अन्याय होऊ देऊ नकोस. तीच तुझी खरी सून आहे, तीच तुझी खरी सून आहे. नाही 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 नाही, गप्प बस जरा, शांत हो. मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही, मला तुझंही काही ऐकायचं नाही. निघून जा इथून, तू निघून जा, निघून जा. देवा, ताई ताई तुम्हाला त्या दिवशी मी तुमचे ब्लड रिपोर्ट सबमिट करायला सांगितले होते, केले का ते? हो, लगेच केले मी. म्हणजे लताताई नव्हत्या केबिन मध्ये, पण मी तसा निरोप दिला होता. ठीक आहे ठीक आहे, मी ऑफिसमध्ये चेक करतो. हो चालेल. स्मिता कुठे गेली आहे इकडे? हा बोल रे. हां सर, लीला जहागीरदार आणि सरोजिनी जहागीरदार इकडे दोघे आश्रमात आलेले आहेत. क्या बात आहे, इतकी चांगली बातमी देऊन तू दिवसाची सुरुवात केली आहेस. आता काहीही करून त्या अंतराला लीला समोर घेऊन ये, म्हणजे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. हो सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं काम 100% होईल. आणि तुला तुझा मोबदला. थँक्यू सर. बाबा काही बोलायचं आहे का? काय? आई आणि लीलाबद्दल. मी ऑफिसला चाललोय, आई मंदिरात गेलेली आहे. लीलाला सांगितलंय की ते आल्यावरच घरी आहे. इन केस कोणी घरी विचारलं तर हेच सांग.
तेजे, लीला कुठे गेली हे तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी पण तुझा भूतकाळ हा लवकरच तुझ्या वर्तमानातलं सत्य बनून तुझ्या समोर येणार आहे. लताताई, मी अंतराच्या घरच्यांशी बोलले. त्यांचा नाईलाज आहे. ते अंतराला त्यांच्या घरी नाही घेऊन जाऊ शकणार. मी म्हटलं होतं ना तुम्हाला, माणसं बदलली आहेत, परिस्थिती बदलली आहे, पण अंतरा मला माझ्या मुलीसारखी आहे. तिची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. यापुढे अंतराच्या ट्रीटमेंटचा किंवा तिची जी काही व्यवस्था तुम्ही करता त्याचा सगळा खर्च मी उचलेन. अंतराची काळजी घ्याल ना? तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही अंतराताईंची अगदी नीट काळजी घेऊ. येते. लीला, सॉरी, तू काही मला इन्फॉर्म केलं नाही म्हणून मी तुला फोन केला. अहो अभि, तुम्ही काय सॉरी म्हणताय? मी सॉरी. ते मगाशी घाई गडबडीत निघाले आणि काही कळवलंच नाही तुम्हाला. बरं, मी आजींच्या मागे आले आणि त्या इथे एका महिलाश्रमात आल्यात. महिला आश्रमात? ते काही माहित नाही, पण मला वाटतं बहुतेक कुठल्या तरी बाईला भेटायला. कोणाला? बरं अभि, मी तुम्हाला करते. लीला, महिला आश्रमात का गेली? ऍक्च्युली मी मध्ये आले. अंतराताई, अंतराताई, बरं झालं तुम्ही इथे भेटलात. स्मिताताई तुमची बाहेर वाट पाहताय. अरे हो, मला हे पिशवी द्यायची आहे खरं तर तिला. मी आल्याच. आता काहीही झालं तरी यांची भेट व्हायलाच हवी, नाहीतर किशोर सर मला सोडणार नाहीत. काय झालं? काय झालंय? काय? अरे काय चाललं? काय माणूस की आहे की नाही तुम्हाला? कोणाला तरी लागलं आणि बघत काय बसलात? दादा, फोटो काय काढताय तुम्ही? कुणी हॉस्पिटलला फोन केलाय का? हॅलो, सिटी हॉस्पिटल. मी इथे MJ रोडवर आहे. एका बाईंना लागलंय. प्लीज लवकर ॲम्ब्युलन्स पाठवा. हो, ओके ओके.